चक्रवाढाची आपण तिसरी पद्धत बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. दसा 10% दराने 10,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ किती. तर आतापर्यंत आपण दोन पद्धती बघितल्या. तिसरी पद्धत बघायची. तर लक्ष द्या. मुद्दल किती आहे 10,000 रुपये. 10,000 याचं सर्वप्रथम 10% दराने एका वर्षाचं व्याज काढून. एका वर्षाचं व्याज येतं लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. तर किती आले 1,000. किती आलं 1,000. असं दर वर्षाला सरळ व्याज किती येतं 1,000 रुपये. पण 3 वर्षाचं आपल्याला काय घ्यायचे सरळ व्याज. 3 वर्षाचं सरळ व्याज 1,000 1,000 1,000 असं किती वेळा 3 वेळा. तर हे सरळ व्याज किती येतं 3 असतं. त्यानंतर या पहिल्या वर्षाचं जे काही 1,000 आहे व्याज, या व्याजाचं व्याज काढायचं आपल्याला 10% दराने. हे शून्य कटले तर व्याज किती आलं 100 रुपये. पुन्हा हे आपल्याला 3 वेळा घ्यायचे. हे 100 आणि पुन्हा 100 हे झाले 300 रुपये. आणि तिसऱ्या स्टेप मध्ये काय करायचे या 100 रुपयाचे पुन्हा 10% काढायचे. 100चे जर आपण 10% काढले तर किती रुपये येतात 10 रुपये. पुन्हा याच्यात 10 प्लस करायचे. 10 प्लस केलं तर आपलं चक्रवाढ व्याज येतं 3,310 रुपये. म्हणजे आपण असं लिहू शकतो 3,310 रुपये चक्रवाढ व्याज. यानंतर पुन्हा आपण चौथी पद्धत बघायची.